नमस्कार. मी आपला सर्वांचा फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांचा, शेतकऱ्यांचा जनसेवक, नम्र जनसेवक प्रदीप झंझणे. तालुक्यातील सर्वप्रथम फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना, शेतकरी बांधवांना माझ्याकडून, माझ्या वतीनं गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मी माझे एक थोडेसे 2 शब्द तालुक्यासमोर मांडू इच्छितो. त्यानुसार मी मागील 10 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे. अलीकडच्या काळात आता तो 2-3 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव झालं. अगदी ज्या दिवशी पक्ष फुटला तरी सुद्धा आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबरच होतो. कुठेही आम्ही बदल केला नाही. 10 वर्ष सातत्यानं ज्या पक्षात राजकारणात आलो त्याच पक्षात सुरुवातीपासून होतो. 10 वर्ष निष्ठेने काम केलं, पूर्ण कार्यक्षमतेनं काम केलं. कोणताही तालुक्यात काम करत असताना धर्म, जात, पक्ष कधीही आमच्या मनाला कधी शिवली नाही. येणाऱ्याची अडचण फक्त विचारली आम्ही, येणाऱ्याची समस्या काय, आणि त्या समस्येवर आम्ही काम केलं. 10 वर्ष तुम्ही सर्व पाहताय. मला अगदी निस्वार्थी भावनेनं काम केलं. काम झाल्यावर त्या बदल्यात कुणाकडून 1 रुपया देखील घेतला नाही. अगदी तुम्ही आता शेतकऱ्यांच्या सगळ्या ज्या नागरिकांच्या बाईट्स आहेत मध्ये फिरत होत्या त्या तुम्ही पाहिल्या असतील. त्यामध्ये ते सगळे सांगत होते की काम कसं आहे, निस्वार्थी भावनेनं केलेलं आहे, हे सगळे लोक सांगत होती. प्रत्यक्षात तसं बघितलं तर मला माझा राजीनामा घेतला किंवा मला पदावरून दूर केलं, तालुका प्रमुख पदावरून, ह्याच्यासाठी मला सफाई देण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण जे शेतकऱ्यांनी, नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलंय की प्रदीप झंझणे निस्वार्थी भावनेनं काम केलं. त्यांनी कुठेही पक्ष, जात, धर्म बघितला नाही. येईल त्याचं न्याय्य भावनेनं काम केलं. पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझ्यासाठी या खूप कटू वेदना आहेत, त्या मी सांगू इच्छित नाही. हा माझ्यासाठी काय जल्लोषाचा विषय नाही. जेवढं मी भोगलं इथं, जेवढं मी त्रास दिलाय, जेवढा मी त्रास सोचलाय लोकांच्या अडचणी सोडवताना, पक्षवाढ करत असताना, 2014ला ज्यावेळी मी शिवसेनेत आलो त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. आणि आता ज्यावेळी आम्ही काम करत करत ह्या सगळं फलटण तालुक्याची जमीन आज सुपीक बनलेली होती. आणि अचानक असं काय झालं की मला पदावरून दूर करण्यात आलं. ही गोष्ट मला समजली नाही. तरी तुर्तास एवढंच मी बोलतोय की मी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. त्याच्यामुळे मी तालुका प्रमुख पदावर आहे किंवा नाही ह्याच्याबद्दल बोलण्यात मला काही अर्थ वाटत नाही. आणि याच्यानंतर काय करणार तर याच्यानंतर प्रजागट फलटण तालुक्यामध्ये, आपल्या सातारा जिल्ह्यातील जे राजकारण आहे बारकाईने मी बघतो, हे पक्षावर कधीच चालत नाही. कुठल्या, हे गटातटावर चाललेलं राजकारण असते. आणि आम्ही प्रामाणिकपणे फलटण तालुक्यात, ह्या सातारा जिल्ह्यात मी म्हणतो प्रामाणिकपणे जर पक्षाचं काम जर कोणी केलं असेल तर आम्ही ते शिवसेना म्हणून केलं. आम्ही पक्ष म्हणून इथं लढलो. काही 10 वर्ष पक्ष म्हणून आम्ही शिवसेना वाढवली, कधीच गट म्हणून वाढवली नाही. परंतु आता मी काही कारणास्तव, मला कोणावर टीका करायची नाही, ह्या सर्व पक्षाच्या सदस्यत्वाचा मी राजीनामा देत आहे. आणि ह्याच्यापासून मी पूर्णपणे मुक्त होत आहे यातून. आणि मी प्रजागट म्हणून त्याच ताकदीनं जे मागील 10 वर्षातून माझं काम आहे, सोशल वर्क तर मी जवळपास 2003 पासून करतोय. 20 वर्षाचा दांडगा अनुभव आहे मला. त्या अनुभवाचा फायदा आणि त्याच तडकेने, त्याच तडफेने या फलटण तालुक्यात जो कोणी हे माझ्या कार्यालयात देईल, ज्याच्यावर अन्याय झाला असेल, त्याच्यासाठी मी पूर्णपणे शिवसेना सोडल्यानंतरही सुद्धा माझा हाच शब्द आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांना मी पूर्णपणे बांधील आहे. शेतकऱ्यांसाठी मी पूर्णपणे बांधील आहे. शेवटचा श्वास थांबेपर्यंत जी फलटण तालुक्याची न्याय्य भूमिका असणार आहे त्याच्यासाठी मी भांडणार आहे, मी लढणार आहे. मी लढणारा माणूस आहे आणि मी लढत राहणार आहे. याच्यावरती आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. खरं तर सोशल मीडियावर आपली एक टॅगलाईन सारखी फिरत होती की आमदार बदलायचं आहे. परंतु आता आमदार बदलायचं तुमचं असं हे आहे आणि आता तुम्ही पक्ष सोडताय. आता पुढची भूमिका काय आहे? आता
पक्ष आता आमदार बदलायचा आहे ही जी टॅगलाईन आहे ही सदा सर्व काळी म्हणण्यापेक्षा ह्या 3 महिन्यापर्यंत ती चालणार आहे, बरोबर. आणि पक्ष सोडण्याची जी आली ती माझ्याकडून ते झालेलं नाही ऍक्च्युली. मला आता ह्याच्या मागे मग मला परत भूतकाळात थोडंसं जावं लागेल तुम्हाला सगळं उत्तर सांगायला, कारण पक्ष सोडला ही मी माझ्या खुशीनं सोडलेला नाही. 1 ऑगस्ट 2024 रोजी मी स्वमर्जीनं राजीनामा दिला होता, जे जिल्हा प्रमुखांनी तुम्हाला सांगितलं की बाबा त्यांनी राजीनामा दिलेला होता. तर तो राजीनामा मी लेखी कागदावर दिलेला नव्हता. मी तो व्हॉट्सअपवरती आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पाठवला होता आणि तो मी स्वमर्जीनं दिलेला राजीनामा होता. त्याच्यामध्ये पक्ष सोडलेला नव्हता. मी पदाचा त्याग केला होता पण पक्षाचा त्याग केलेला नव्हता. मी त्याच्यामध्ये म्हटलं होतं मी शिवसैनिक म्हणून शेवटपर्यंत उद्धव साहेबांच्या बरोबरती काम करणार आहे, हे माझं त्या राजीनाम्यात वाक्य आहे. परंतु 4 ऑगस्टला मला या जिल्हा प्रमुखांनी आम्हाला दैवडी येथे रेस्ट हाऊस इथे बोलवलं. ते आमचे 4-5 पदाधिकारी होते बरोबरती. त्यांना फोन केला आणि प्रदीपला घेऊन या असं सांगितलं. आम्ही गेलो. आम्हाला त्यांनी आमची जी अडचण होती राजीनामा का दिला, 1 ऑगस्टला मी स्वमर्जीनं राजीनामा का दिला, आम्ही 1.5 वर्ष जवळपास जिल्हा प्रमुखांना सांगत होतो की आम्हाला पक्षामध्ये काम करत असताना काही अडचणी येत आहेत, ह्या अडचणी आम्हाला दूर करायच्या आहेत, त्याशिवाय आम्हाला पक्षाचं काम सगळं पुढे नेता येणार नाही. परंतु 1.5 वर्षात त्यांनी आम्हाला अशी वैयक्तिक सेपरेट अशी भेट कधीच दिली नाही की बाबा आमच्या वेदना काय आहेत, आमच्या मनात काय आहे, पक्ष पुढे न्यायचा ही भावना तर निस्वार्थ होती. त्यासाठी त्यांनी वेळ देणं अपेक्षित होतं, पण त्यांच्याकडून ती वेळ आम्हाला मिळाली नाही. आणि दुर्दैवानं 1.5 वर्षानंतर आम्ही तो निर्णय घेतला. याच्यामध्ये महत्वाचं आहे आणि सांगायचं म्हटलं तर असं आत्ताच माढा लोकसभाच्या निवडणुका झाल्या. निवडणुकी अगोदर पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी मातोश्रीवर तालुका प्रमुखांना आपला मतदारसंघातील अहवाल मांडण्यासाठी बोलवलं होतं. परंतु हे जिल्हा प्रमुखांनी मला काय कधी सांगितलं नाही की बाबा मातोश्रीवर आज मीटिंग आहे, तिथं अहवाल आपल्याला सादर करायचा आहे. अशा बऱ्याच घटना घडत होत्या की त्या चुकीच्या होत्या. मग शेवटी आम्ही सुद्धा म्हटलं ठीक आहे ना, आता मीटिंग असतील, रेस्ट हाऊसला मीटिंग लागतात पक्षाच्या, कधी कधी जास्त नाही ते 4-5 मीटिंग झाले असतील. त्या मीटिंगला मी स्वतःहून गेलो नाही. तुम्ही आम्हाला जिथं बोलवायचं मातोश्रीवरती उद्धव साहेबांच्या तिथं आमच्या कार्याचा अहवाल, आमच्या इथल्या तालुक्यातला जी समस्या आहेत, जो मतदारसंघातलं काय इथं पक्षाचं काय प्राबल्य आहे हे आम्हाला सांगायचं. तो अहवाल जर आम्हाला तिथं देता येत नसेल, इथं मीटिंगला जिल्हा प्रमुखांच्या मीटिंगला हजर राहून काय करायचं. मी शिवसैनिक आहे, शेवटी शिवसैनिक होतो, शिवसैनिक असाच वागतो. आम्ही म्हटलं आम्ही नाही गेलो. तुम्ही म्हटलं बोलवत नाही, ज्या मीटिंगला बोलवायला पाहिजे त्या मीटिंगला बोलवत नाही. ही मीटिंग सुद्धा गरजेची आहे, आमच्या अडचण नाही काय, पण तुम्हाला आम्ही सांगतोय 1.5 वर्ष आमच्या अडचणी आहेत, तुम्ही आम्हाला वेळ देत नाही सेपरेट. आणि त्यानंतर मग आम्ही 1 ऑगस्टला मी तो राजीनामा दिला. 4 ऑगस्टला यांनी बोलवलं. 4 ऑगस्टला आम्हाला सांगितलं तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही पदावरती तुमचा राजीनामा आम्ही घेतलेला नाही. तो सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअपवरती पाठवलेला होता आणि तो त्यांना वैयक्तिक पाठवलेला होता, तो बाकी इतर कुठेही पाठवलेला नव्हता. आणि त्यांनी ते काम करायला आम्हाला परत सांगितलं. ती तारीख होती 4 ऑगस्ट, म्हणजे राजीनामा त्यावेळेस स्वीकारला नाही. आणि मला परत काम करायला सांगितलं. आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत पक्षातल्या, आमची जी भूमिका होती ज्यासाठी मी 1 तारखेला स्वमर्जीनं राजीनामा दिलेला होता, त्यासाठी त्यांनी सांगितलं तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या 12 किंवा 13 ऑगस्टला आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते दगडूदादा सपकाळ यांच्याकडे शिवसेना भवन येथे बसून आपण त्या अडचणी मिटवू, असं त्यांनी आम्हाला शब्द दिला. आणि त्यानंतर मग आम्ही पदाधिकारी शिवसैनिक सगळे तिथून निघालो. निघताना तरी आम्ही म्हटलं बाबा 4 ऑगस्ट आहे साहेब, म्हटलं भगवा सप्ताह सुरू झालाय, सदस्य नोंदणी चालू झाली होती, मग ते आम्हाला भराय फॉर्म द्या म्हटलं. त्यांच्याकडे फॉर्म नव्हते, त्यांच्याकडे ते फॉर्म अवेलेबल पाहिजे होते, आम्हाला 4 तारखेच्या अगोदर भेटले पाहिजे होते, आम्हाला तिथेही ते भेटले नाहीत. 1-2 दिवसात आम्ही तुम्हाला आणून देतो असं त्यांनी सांगितलं. मला ते फॉर्म 11 ऑगस्ट रोजी त्यांनी दिले फलटणमध्ये. 11 ऑगस्ट म्हणजे भगवा सप्ताहाची समारोपाची शेवटची तारीख. शेवटच्या दिवशी मला ते फॉर्म मिळाले सदस्य नोंदणीचे. म्हणजे ते जे म्हणले पक्षीय कामकाज करत नाहीत, हे पक्षीय कामकाज कसं करायचं आम्ही नेमकं, हे मी जे मांडतोय हे पूर्णपणे सत्य आहे आणि सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ सत्य आहे सगळं, ह्याच्यामध्ये काही बदल नाही. माझ्या मनाला ज्या यातना होत आहेत, आज मी 10 वर्ष हे रोपटं वाढवलंय, पाणी घातलंय, इथं सर्व
जे काय करायचं तेवढं केलं पक्षासाठी आणि इथल्या लोकांसाठी. जेवढं मला करायचं तेवढं मी केलं. मग ह्या यातना होत्यात आता मला सोडताना. पण मी जे सांगतोय ते खरं आहे. आणि शेवटी मग आम्ही 11 तारखेला 13 तारखेला त्यांनी तर दुसरी नियुक्ती केली. एका ठिकाणी आपण पदावर राजीनामा दिलता, तो स्वीकारला नाही, मात्र त्या ठिकाणी प्रभारी नियुक्ती केली फलटण तालुका. आगामी काळात त्यांनी सांगितलं तसं. त्याच्यामध्ये ज्यावेळी मला कळलं प्रभारी नियुक्ती केली आहे त्यावेळी मी त्यांना फोन लावला. जिल्हा प्रमुख साहेब बोललो, 1 तारखेला तर मी स्वमर्जीनं राजीनामा दिला होता. तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, आम्हाला कामं करता येणार पुढं, आमच्या अडचणी सुटत नाहीत मधल्या, म्हणून आम्ही स्वमर्जीनं दिलं होतं. त्यावेळी आम्ही असं म्हटलं होतं, आमचा कोणावरही रागरोष नाही. शिवसैनिक म्हणून आम्ही या कार्यालयाच्या मार्फत उद्धव साहेबांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहून काम करणार आहे. मग तुम्ही 1 तारखेला मी राजीनामा दिलाच होता, तुम्ही 4 तारखेला मला बोलावून माझ्या गळ्यात परत ते पद घातलं. 13 तारखेला मग माझा अवमान का केला 13 तारखेला पद काढून? बरं, ह्या गोष्टीवरती आम्ही तुम्ही पदावर होता तर मग प्रभारी नियुक्ती का केली त्या ठिकाणी फलटण तालुका? त्यांनी असं वरती सांगितलं की हा जो पदाधिकारी आहे तालुका प्रमुख प्रदीप झणझणे हा काम करत नाही, पक्षाचं काम करत नाही. काम करणार कसं मी? 11 तारखेला शेवटच्या दिवशी जर मला भगवा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सदस्य नोंदणीचे फॉर्म मला आणून देत असतील, मी काम करायचं कसं? तरी सुद्धा आम्ही 11 तारखेला आम्ही पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली कामाला आणि चांगला प्रतिसाद मिळत होता. आम्ही कामाच्या पूर्ण मोडमध्ये होतो. आणि 13 तारखेला यांनी तो निर्णय घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर आम्ही विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं, तुम्हाला तुमचा आणि पदाचा विषय संपलेला आहे. जिल्हा प्रमुखांनी मला स्पष्ट सांगितलं की तुमचा आणि पदाचा विषय संपलेला आहे. मग म्हटलं, माझा अवमान कशाला करायचा बिना कामाचा? मी 1 तारखेला सोडलंच होतं. मी आनंदाने शिवसैनिक म्हणून काम करत होतो, मला काहीच अडचण नव्हती त्याच्यामध्ये. बरं, ह्याच्यावरती परत असा विषय झाला, शिवसेना उपनेते आमचे वरिष्ठ नेते त्यांना आम्ही भेटलो 4-5 पदाधिकारी. तर त्यांनी असं सांगितलं, तालुका प्रमुख या पदाला काढण्याचे अधिकार कोणालाच नाहीत, पक्षप्रमुखांशिवाय कोणालाच नाहीत. एवढं सांगून सुद्धा आम्ही त्यांना म्हटलं, ते काढलं म्हणतायत, तुम्ही पदावर आहे म्हणताय, हे डिक्लेअर करावं लागेल ना कुठंतरी. जिल्हा प्रमुख म्हणतात नाहीत पदावर तुम्ही, आणि उपनेते बांगडे पाटील म्हणतात आहेत. ज्यावेळेस सामनामधून नियुक्ती होईल नवीन त्यावेळेस तुम्ही माझे होसाल, नाही तर आजी असताल. 100% अगदी आम्हाला हा रूल माहीत आहे, मान्य आहे. तरी सुद्धा नितीन मानुगडे पाटलांच्याकडून जी अपेक्षा होती की त्यांनी डिक्लेअर करणं गरजेचं होतं की प्रदीप झणझणे आजही पदावर आहेत. भोसले साहेबांना सांगायला पाहिजे होतं त्यांनी. जिल्हा प्रमुख आमचे संजय भोसले आहेत, त्यांना सांगायला पाहिजे होतं की संजयजी, तुमचा हा निर्णय चुकत आहे. ठीक आहे ना, तुम्ही समजा मी काम करत नाही, तुम्ही 8 दिवसासाठी प्रभारी नियुक्ती केली असं आम्हाला त्यांनी सांगितलं. बानुगडे पाटलांनी सरांनी सांगितलं आम्हाला की 8 दिवसांसाठी ती नियुक्ती केलेली आहे. हे सांगतायत त्यांची नियुक्ती केली, मला पदावून काढले. सगळं काही खोटं वाटलं मला. ते त्यांनी सरांनी जे सांगितलं मला ते सगळं अगदी. त्याच्यानंतर मला ह्याच्यामध्ये खूप म्हणजे जिल्हा प्रमुख जसे वागतायत त्याच्यामध्ये खूप खोट दिसली मला त्याच्यामध्ये. आम्ही 3 आठवडे वाट बघितली. बानुगडे पाटील सरांना भेटल्यानंतरही 3 आठवडे वाट बघितली की काहीतरी ह्याच्यामध्ये बदल होईल, कुठून तरी काहीतरी आम्हाला सांगतील, नवीन आशा आम्हाला काहीतरी दिसेल, म्हणून 3 आठवडे मी थांबलो होतो. मी पद सुद्धा लावलं नाही. मी आजही तसं बघितलं पक्षाच्या नियमातून तर मी आजही पदावर आहे, कारण अजूनही सामनातून कुठली नवीन निवड झालेली नाही. तरी सुद्धा मी आज 1 ऑगस्टला मी पक्षाच्या फक्त तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, परंतु इथं दखल घेतली जात नाही. आता हे दुर्दैवानं म्हणायला लागेल, सातारा जिल्ह्यामध्ये बोलतोय, वरिष्ठ नेत्यांकडून दखल घेतली गेली नाही आणि ह्या कारणास्तव खूप मनस्ताप झालेला आहे मला. आणि मी हा वेदनादायी निर्णय घेतलेला आहे. सोशल मीडियावर तुम्ही वारंवार टाकता की आमदार बदलायचा आहे. त्याचा फटका तुम्हाला कुठं इथं बसल्यात दिसतोय का ह्या विषयात, पदावर किंवा वरून काय राजकारण हे असू शकेल? आता काही पदाधिकारी आमच्या इकडे आहेत, उत्तर कोरेगाव साईडला काही पदाधिकारी आहेत की 2-2 वर्ष त्यांनी काही काम केलेलं नाही, त्यांना कुठंच पदावरून काढलं नाही, ते अजून पदावर आहेत. 1 पदाधिकारी आहेत असे, आणि ते मला स्वतः बोलले तसे की बाबा मी 2 वर्ष काहीच केलं नाही तरी मी पदावर आहे. मग मी काम करत असताना मला का काढलं?
बरं, माझ्या बाबतीत ज्या चुका जिल्हा प्रमुखांनी केल्या, मला सदस्य नोंदणीचे फॉर्म कधी मिळायला पाहिजेत? नियमानं 4 ऑगस्टला, मला 11 ऑगस्टला दिले आणि तुम्ही सांगणार पक्षाचं काम करत नाही. बरं, माझा डेटा पक्षाच्या वरिष्ठांसाठी मी सांगू इच्छितो, माझा डेटा पूर्णपणे बानुगडे पाटील सरांना माझा रिपोर्ट असतोय, काही अडचण नाही. फेसबुक अकाउंटवरती माझा सर्व डेटा पडलेला आहे कामाचा, काहीच अडचण नाही. बघावा, सगळ्यांनी बघावा प्रदीप झंझाने काम करतोय का नाही, मला सांगण्याची गरजच वाटत नाही ऍक्च्युली. कारण माझ्या कामाबद्दल नाही, पण तुम्ही जे सोशल मीडियाला पोस्ट टाकताय की आमदार, त्याच्याबद्दल काय राजकारण तुमच्यावर झाले का? असू शकतं. तेच सांगत होतो मी की जर काम करणाऱ्या माणसाला एकदमच तुम्ही कसं काढताय हे बरोबर नाही. ह्याच्यावरती स्पष्टीकरण व्हायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं बानुगडे पाटलांनी, जिल्हा प्रमुखांना सांगायला पाहिजे होतं की बाबा प्रदीप झंझाने यांना तुम्ही काढायचा अधिकार तुम्हाला नाही. हे सुद्धा आम्हाला सरांनी सांगितलं, बानुगडे पाटील सरांनी आम्हाला सांगितलं तालुका प्रमुखाला काढायचा अधिकार जिल्हा प्रमुखांना नाही. मग ह्याच्यावरती स्पष्टीकरण त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं. आणि हे काहीतरी स्थानिक तालुक्यातलं राजकारण, आता फलटणचा आमदार बदलायचा आहे, ह्याचंही राजकारण असू शकेल तुम्ही म्हणताय तसं. बाकी कारण मला तर काय वाटत नाही, मी सगळ्या ह्याच्यावरती उत्तरं देतोय तुम्हाला, आणि कोणतेही प्रश्न विचारा, माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. पुढील राजकीय दिशा, पुढील राजकीय दिशा आता मी तर प्रजागट या नावाने फलटण तालुक्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, महिला भगिनींसाठी, माता भगिनींसाठी, सर्वांसाठी काम करणार आहे. आणि राजकीय पक्षाचे जवळपास 5-6 पक्षांचे प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहेत. मी त्यांचा आदरपूर्वक विचार करेन आणि जो निर्णय योग्य वेळी घ्यायचा आहे तोही मी घेईन, काही अडचण नाही त्याबाबत. शिवसेनेला तुम्ही जय महाराष्ट्र केलाय, परंतु वरिष्ठ पातळीवर जर आपल्याशी जर संवाद झाला तर पुन्हा तुम्ही शिवसेनेचं काम चालू ठेवणार का? जर ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय जिल्हा पातळीवरती काम करत, मी तालुका पातळीवर काम करतोय, पण मला ज्या अर्थी जिल्हा पातळीवरती थोडेसे मला कम्युनिकेशन गॅप म्हणतो आपण त्याला, संवाद झाला पाहिजे, तो संवाद कुठंतरी कमी होतोय, इथं तुटतोय संवाद कुठंतरी. तो संवाद काही माझ्या दृष्टीनं जे बदल आहेत, कारण मी शिवसेनेत जीव ओतून काम केले, मला माहिती आहे कुठं खाचखळगे आहेत, कुठं काय आहे, त्या अडचणी काय आहेत. पक्षवाढ करताना त्या अडचणी जर दूर करत असतील, मी आजही जोपर्यंत दुसऱ्या पक्षात मी प्रवेश करत नाही तोपर्यंत मी पक्षाला प्रथम प्राधान्य देईन, हे तेवढंच सत्य आहे. कारण मी पूर्णपणे सत्य बाजू मांडतोय आणि मला ते खोटं नाटक काही जमत नाही. पक्षावर माझं आजही प्रेम आहे. जर मला तशी संधी मिळाली, पक्षाने दिली, माझं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं, तर मी 100% पक्षासाठी 100% पुढे जाईन पक्षासाठी. पक्ष सोडण्याच्या आधी आपण मातोश्रीची का भेट घेतली नाही? मला असं वाटतंय बरं का की जेवढं आता हे लोक सांगतायत, साताऱ्याची आपलं जरी वरती मी भेट घेतली तरी ही बाजू काय बदलणारी नाही कामाची. मला परत तेच अडथळे येणार आहेत. मला काम काय करायचंय, दुसरी गोष्ट मी आलोय कशासाठी राजकारणात. 2003 पासून 2014 पर्यंत मी सोशल वर्क करत होतो, चांगल्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात तिथेही कामं केली. 2014 पासून 2024 मध्ये मी शिवसेनेत आहे, तिथेही काम करतोय. काय नक्की मी काय करतोय ह्याच्यामध्ये, उद्देश काय माझा, तर फलटण तालुक्यातील नागरिकांच्या मला समस्या सोडवायच्यात. मला करायचं काय, समस्या सोडवायच्यात. मग मला ते प्रजागट आता मी म्हणतोय तुम्हाला, मी त्याच्यातही जाऊन मी त्या समस्या सोडवू शकतो. त्यांच्या जे मी आत्ता काम करतोय त्यांच्यावरचा अन्याय दूर करायचा, ते मी त्यावेळी करू शकतोय. आणि लोक सांगतायत, हे सगळीकडे फिरतंय, सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलंय, तरी निर्णय होत नाहीये. हे दुर्दैवी वाटतं मला. बहुतांशी पदाधिकारी, नेते मंडळींपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे, परंतु ह्याच्यामध्ये निर्णय झाला नाही. हे माझ्यासाठी थोडंसं दुर्दैवी आहे माझ्यासाठी. त्यांचा विचारण्याचा उद्देश असा होता की तुम्ही एवढं भावुक झालाय, शिवसेना सोडताय असं तुम्ही सांगताय, तर तुम्ही एकदा मुंबईला जाऊन वरिष्ठांशी, म्हणजे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे तुम्ही बोलताल का? नाही, मला काय म्हणायचंय, संघटना जी असते ना, संघटना असं माझं असं माझी कामाची पद्धतच अशी आहे. मी तालुक्यातलं काम तालुक्यातच करतो. तालुक्यातलं काम शक्यतो जिल्ह्याच्या लेवलवरती घेऊन जात नाही.
इथले प्रश्न इथंच मिटले पाहिजेत. एवढी ताकद ते संघटनेत सुसंवादपणा पाहिजे की इथले प्रश्न इथंच मिटले पाहिजेत. बरं मी ते सगळं टाकलेलं आहे. बरं बहुतांशी लोकांना माहीत पण आहे हे सगळं. ह्याच्यावर निर्णय होत नाही. उद्धव साहेबांनीच प्रत्येक वेळी तालुक्यात असे वेळ द्यायचा का? उद्धव साहेबांच्याकडे मोठा कार्यभार आहे. पूर्ण महाराष्ट्रच काम बघतायत. आणि जर त्यांनी इथं सगळे पदाधिकारी नेते मंडळी इथं सगळे नेमलेले आहेत जागोजागी की त्यांनी त्या चाकोरीत बरोबर तिथं ते प्रश्न मिटले पाहिजेत ह्या दृष्टीने ते बनवलेत. पण तरी सुद्धा ती चाकोरी मोडून प्रश्न आहे असे शिल्लक राहत आहे. ह्याच्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. निलेश लंके सुद्धा तालुका प्रमुख होते. चांगलं काम होतं. बाहेर पडले. नंतर मग ते बघितलं आपण ते आमदार झाले खासदार झाले. आपली तेवढी पात्रता नसेल ही. मला ते काय आवश्यकता नाही. मला फक्त माझ्या फलटण तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवायच्यात. उद्धव साहेबांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अजूनही ह्याच्यामध्ये समजा मला बोलावणं झालं तरी मी शिवसेनेसाठी माझं पहिलं मत देईन 100%. निलेश लंकेने जर पक्ष सोडला तरी ते स्वतःला शिवसैनिक समजतात आणि सांगतात मी शिवसैनिक आहे. तसं तुमची काय भूमिका? 100% शिवसैनिक आतला कधी मरतच नाही. आमचे भास्कर जाधव माझे आवडीचे नेते म्हटलं तर भास्कर जाधव साहेब. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतून परत शिवसेनेत आले. पण शिवसैनिक जसा आहे तसाच आहे जागा. आमच्यातलाही शिवसैनिक तो तसाच जागा राहणार. बाळासाहेबांच्या वरती जे प्रेम केलं ते तसंच राहणार. उद्धव साहेबांच्या वरती प्रेम केलं ते तसंच राहणार. शिवसेना ह्या 4 अक्षरावरती प्रेम केलं हे तसंच राहणार. 10 वर्ष आपण शिवसेनेत काम केलं याचा त्रास होत नाही का पक्ष सोडता? खूप आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल उद्विग्न झालेलो आहे. तुम्हाला कळत असेल कोणावर मला अजूनही काय जर माझ्या तोंडून कोणाला वाईट वक्त गेलं असेल तरी मी त्याच्याबद्दल मी स्वतः माफी मागतो. परंतु ही जर ह्याच्यामध्ये जर कोणी बोललं की हे खोटे तर हे अजिबात नाही. सगळं सत्य बाजू मांडलेली आहे. कारण आपल्याला काय आपण इथं काय दुकान चालवत नाही. प्रामाणिकपणे हे पक्ष म्हणजे शिवसेना कार्यालय हे आपलं फलटण मधलं म्हणजे मंदिरागत चालवलेलं आहे. आपण इथं लोकांची पूजाच केली आपण त्यांची कामं करून. आणि हे कोणी नाकारत नाहीये. शेकडो शेतकऱ्यांनी बाईट दिली आता. मग कशाला मला सांगा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नेते मंडळींनी ह्याच्यात सरळ आहे ना म्हणजे ते उत्तरच आहे ना सगळं. मी उत्तर देण्यापेक्षा जिल्हा प्रमुखांनी आरोप करण्यापेक्षा त्रयस्थ लोकांनी जी इथली मतदार जनता आहे शेतकरी बांधव आहेत ह्यांनी सांगितलंय ना. त्यांच्या व्यथा मांडल्या ना. त्यांनी माझ्या बाजूने सांगितलं ना. मग ह्याच्यावरती विचार व्हायला हवा होता. सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नेते मंडळींनी ह्याच्यावरती विचार करायला हवा होता. एवढीच माझी माफक अपेक्षा होती. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून तुम्ही विरोधी भूमिका घेताय त्याबद्दल त्या भूमिकेचं नक्की कारण काय? आता शिवसेना मी सोडतोय. अजून मी कोणत्याही पक्षात गेलो नाही काही नाही. मी कोणाच्याही बाजूने मत मांडलेलं नाही अजून. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात अजून मी मत माझं गेलं असं म्हणू शकत नाही आपण. आमदार बदलायचं आमदार बदलायचं म्हणजे आमदार बदलायचं हे म्हणा. हे फलटण तालुक्यातील जो आहे आमदार कोणाच्या याच्यातला आहे माहितीमधला आहे. माहितीमध्ये आहेत ते. आणि महाविकास आघाडीमध्ये जरी असते तरी समजा मी फलटण तालुक्यातील बांधवांचा विचार केला असता. आमच्या जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा हा विषय मी पटवून सांगितला असता त्यावेळी. कारण जी बाजू आहे फलटण तालुक्यातील लोकांची जो त्रास आहे लोकांना इथल्या फलटण तालुक्यातील लोकांना आम्ही इथं कार्यालय टाकून बसतो. आम्ही कामं करतो लोकांची. आम्हाला जाणवतात नाही सगळे मुद्दे. लोकांच्या काय अडचणी तिथं. आज बारामती एवढी लांब गेली फलटण का नाही गेलं ह्या गोष्टी आहेतच नाहीत. ह्याला ठाम विरोध आहे. आणि ह्यावेळी तुम्हाला सांगतो 100% अगदी इथं लिहून ठेवा भिंतीवरती फलटण तालुक्याचा आमदार हा 100% बदलणार आहे. त्या गटाचा आमदार ह्या वेळी निवडून येणार नाही एवढं 100% खात्रीनं मी सांगतो. हा बदल होणार. लोक इथली मतदार जनता स्वतः बदल करणार. हे मी म्हणून काय होणार नाही. ही लोकांची भूमिका आहे. मी म्हणत नाही. ही लोकांचीच भूमिका नाही. हा बदल 100% होणार आहे. ह्यात बदलच होणार नाही. कोणत्या गटाचा? म्हणजे भाजपचा आमदार आणायचा का तुम्हाला? भाजप कोणाचाही होईल. फक्त म्हणजे जो आता आहे ह्यांचा. कारण ते आमदारांना बघितलं तर स्वातंत्र्य नाही. म्हणजे ते कोणतंही उमेदवारी जरी दिली तर ते मला वाटत नाही की ते निवडून येईल. कारण लोकांचा रोष
नेतृत्वावर आहे, त्या नेतृत्वावर आहे. महाविकास आघाडीला तुमचा विरोध आहे का व्यक्तीला विरोध आहे? नाही नाही नाही, आमचा विरोध जो आहे, जो विकास झाला नाही, ज्या गोष्टीमुळे विकास झाला नाही त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. जी तालुक्याची भूमिका आहे की हा आमदार, ह्या गटाचा आमदार आता नकोय, आमदार आता नवीन पाहिजे, नेतृत्वासह नवीन पाहिजे. कोणतंही नेतृत्व असेल, मग ते बौद्ध समाजाचं असेल, भाजपचं असेल, महायुतीचं असेल, कुणाचं असेल, पण ह्यांचं नकोय. ते महाविकास आघाडीत असते तरी आमची हीच भूमिका असते, महायुतीत असले तरी आमची हीच भूमिका आहे. महायुतीत जरी मी गेलो तरी माझी हीच भूमिका राहणार आहे की आता फलटणचा आमदार नेतृत्वासह बदलायचा आहे. ही प्रामाणिक भूमिका आहे. जनतेशी प्रतारणा कधीही करू शकत नाही. पक्षाशी आम्ही काम करताना 10 वर्ष निष्ठेने काम केलं, कुठेही कधीही प्रतारणा केली नाही. त्याच पद्धतीनं आम्ही जिथं जाऊ तिथं प्रामाणिकच राहू. आणि ही फलटण तालुक्याची संस्कृती आहे. ह्याच्यावरती आता मी बोललो म्हणून माझ्याविषयी कुणीतरी अशी खुन्नस मनात ठेवावी असा विषय नाही. ही फलटण तालुक्याची संस्कृती नाही. माझे मुद्दे खोडून काढावेत. इतर आणखीन कोणी बोलत असेल, बाबा चला कोणीतरी आता सोडून जातात समजा लोक, फलटण तालुक्यातील बरीच लोक सोडून गेली, मग त्याला मी सोडणार नाही, त्याला ही करणार नाही, असं नाही पाहिजे. तो व का गेला त्याच्यावरती चिंतन झालं पाहिजे. राजकीय घडामोडी असतात, सगळे लोक सोडतात, नेते मंडळी सोडतात, नेते मंडळींनी पक्ष सोडलेले आहेत, म्हणून आपला कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला म्हणून माझ्या मनात त्या कार्यकर्त्याविषयी चीड येण्याचे काय कारण आहे? अजिबात चीड नाही आली पाहिजे. मी जन्माला येताना एकटा होतो. मी ज्यावेळी सोशल वर्कचं 2003 साली एकता युवा संघटना म्हणून माझी संघटना होती, त्या संघटनेमार्फत मी काम सुरू केलं. ते 10 वर्ष मी काम करत होतो त्याच्यामार्फत. त्यावेळी मी एकटाच होतो. शिवसेनेत आलो त्यावेळी मी एकटाच होतो. सोडतोय त्यावेळी सुद्धा मी तुमच्या समोर एकटाच बसलोय आणि एकट्याने निर्णय घेतलाय. काय मला गरज आहे? मला पैसे वाटायचे, माझ्याकडे पैसे नाहीत वाटायला. माझी निळी पॅशन गाडी पक्षामध्ये 2014ला आलो होतो, तशीच माझी अजून निळी पॅशन गाडी 1565 गाडी बाहेर लागलेली आहे, MS11 S1565. माझ्यामध्ये बदल नाही होणार. माझं जे आहे जनतेच्या बाजूनं, जी मला माहित आहे शेवट काय होणार आहे आयुष्याचा, अजून किती वर्ष जगणार आहे. आता 40-42 आहे, अजून 30 वर्ष जगल फार फार तर नॅचरल. मदत काय होईल मला माहित नाही. कोण गोळी घालतंय, अपघात होतोय माझा, का अटॅक येतोय मला माहित नाही. पण मी तुमच्याशी, तुम्ही पत्रकारांनी सुद्धा मला खूप साथ दिलेली आहे, त्याच्याबद्दल मी कधी नाकारणार नाही. पत्रकार बांधवांनी सुद्धा एवढी मला साथ दिलेली आहे, त्याच्यामध्ये मी कधी, खलाट साहेब बसले तर आडाव सर आहेत जुन्यापैकी, आणि रोहित ऐवळे सर पण आहेत. आता नवीन लोकांमध्ये सुद्धा सगळेच आपले गोपने साहेब आहेत, विकास शिंदे साहेब आहेत, मीड साहेब आहेत, चव्हाण आहेत, गावडे साहेब आहेत, आपले हे गंगतिरे साहेब आहेत, सगळे साथ देत आहेत. कसं होतं लोकांना, हे बघा लोकांना सध्याच्या आमदारांना तुम्ही म्हणताय की स्वातंत्र्य नाही, आता जे गटाचे जे आमदार आहेत, मात्र जर भविष्यात दुसरा आमदार निवडून आला दुसऱ्या गटाचा, त्याला स्वातंत्र्य कशावरून असेल काय सांगा? हे बघा, जो आमदार निवडून येईल आणि ज्या आमदाराला आम्ही पाठिंबा देऊ त्याची काम करायची जिम्मेदारी सुद्धा आमची आहे 100%. त्यानं काम केलं पाहिजे, त्याच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी सुद्धा आमची आहे. ज्यावेळी आम्ही म्हणतो की आमदार बदलायचा आहे ह्यांचा, त्यांच्याबद्दल रोष नाही. श्रीमंत रामराजे यांच्या घराण्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल अजिबात रोष नाही माझ्या मनात. त्यांचा 5-10 वर्षांनी पुन्हा आमदार यावा, काही अडचण नाही आमची. आत्ताच्या घडीला जनतेचा विरोध आहे, ती भूमिका आम्ही घेऊन चाललोय. आणि आता जर नवीन येणारा जो आमदार आहे ज्याला आम्ही पाठिंबा देऊ, त्याने कामाचा शुभारंभच असा व्हायला पाहिजे नवीन, की त्यानं झोपलं नाही पाहिजे. जेवढं कमीत कमी झोप आणि जास्तीत जास्त काम, लोकांच्या अडचणी ह्या सोडवल्या पाहिजेत. जशी बारामती झाली आम्ही म्हणतोय आत्ता, त्या दृष्टीनंच ती पाऊल पडलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे, नाहीतर त्याचा काही अर्थ नाही. आणि आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध असणार आहे, त्याच्यासाठी भांडणार. आम्हाला पुढं साध्य काही हो नाही हो, पण प्रदीप झंझणे हा त्या ह्याच्यासाठी भांडणार. अगदी तुम्हाला सांगतो, हजारो शेतकरी, नागरिक, भरपूर लोक इथं पाठिंब्याला आमच्या आहेत. लोकांनी तशा बाहेर दिल्यात, कमेंट दिल्यात, बोलतायत लोक. ते काय मी नव्यानं सांगायची गरज नाही. जवळपास 600 DP शेतकऱ्यांची आपण बसवली तिथं. इतर कामं केलेली वेगळी आहेत. कुणाचं पंचायत समितीत असते, पोलीस स्टेशनला असते, नगरपालिकेत असते, लाग अडचणी, सगळ्या अडचणी आम्ही सोडवल्यात. असं नाही की हा दरवाजाच्या आता आलाय, बाहेर जरी आला तरी आम्ही प्रश्न सोडवतो. असं नाही की इथं ऑफिसमध्येच आलं पाहिजे मगच प्रश्न सुटल, तसंही काही नसतंय.
पण दुसऱ्या पक्षाचा आमदार आल्यानंतर त्याच्याकडून काम करून घेणार असं तुम्ही म्हटलं. तर या टर्मला म्हणजे या पंचवार्षिकला 2.5 वर्षापूर्वी तुमच्या उद्धव ठाकरे शिवसेना गटाचं सरकार होतं. मग त्यावेळेस का नाही तुम्ही काम करून घेतलं दीपक सावंतांकडून? नाही, त्यांना निवडून आणण्यात आमचा यश वाटाच नव्हता ना. पण तुम्ही सत्तेतच होता. आम्ही नाही, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तीच अडचण आहे आमची अडचण तीच आहे की ते कोणाचंच ऐकत नाहीत. त्यांना ज्यांनी तिकीट दिलं ते त्यांचंच ऐकतात फक्त. हा विषय हा आहे की आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच आता तो बदल करणं अनिवार्य झालेला आहे. त्यांना विरोध आहे की विरोध करण्याची गरज नाही. विचाराला विरोध आहे, व्यक्तीला विरोध नाही, कुणाच्याही बद्दल अजिबात आकस नाही, राग नाही, रोष नाही. आम्ही खासदारांना सुद्धा विरोध केला ना. नाही तर बघा, लोकसभेला खासदार साहेबांच्या विरोधात आम्ही प्रचार केला. कुणाच्या खासदार साहेब म्हणजे माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात प्रचार केला. माझ्याकडे बातम्या आहेत नाही तर दाखवायला प्रचार केला. ही खरी गोष्ट आहे. असं नाही आम्ही की रामराजे साहेबांनाच विरोध करतोय, असाही विषय नाही. माझे खासदार साहेबांनाही आम्ही विरोध केला. त्यावेळेस आपण महाविकास आघाडीत होतो. माझी खासदारांच्या विरोधातच होता ना तुम्ही. आणि आता जरी समजा मी महायुतीत गेलो, महायुतीचा आमदार आहे, मी पहिल्यांदाच सांगितलं मग आमची भूमिका विरोधातली असणार 100%. उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्र एकवटलाय आणि तुम्ही बाजूला जाताय. यामुळं बानगुडे सरांनी भोसले साहेबांनी तुमच्यात समिट का घडवून आणले नाही? आता हा प्रश्न खरं तर तुम्ही बानगुडे सरांना विचारायला पाहिजे. कारण आम्ही 2 ते 2.5 तास त्यांच्यासोबत बसलो होतो. पण आम्हाला समर्पक असं एकच उत्तर पाहिजे होतं की त्यांनी फोन करून सांगणं गरजेचं होतं. आम्हाला जे त्यांनी सांगितलं की तुम्ही पदावर आहे, तालुका प्रमुख पदावर आहे, तुम्हाला कुणी काढलेलं नाही, हेच गोष्ट त्यांनी जिल्हा प्रमुखांना सांगणं अपेक्षित होतं. ते त्यांनी सांगितले नाही. 3 आठवडे आम्ही वाट पाहिली आणि आज 7 सप्टेंबर आज ही वेळ माझ्यावर आली दुर्दैवाने. आणि पदा शेवटचं महत्वाचं, आणखीन त्याच्यावर टीका होईल नाही. तर पदासाठी म्हणून मी राजीनामा देत नाही. तसं जर असतं तर 1 ऑगस्टला मी राजीनामा स्वमर्जीनं दिला नसता. आपलं भांडण हे तत्वासाठी आहे, काही मिळण्यासाठी नाही. नाहीतर मी निळ्या पॅशन गाडीवर अजून फिरलो नसतो. पैशासाठी भांडण नाहीये माझं, किंवा आमच्या सोबत जी लोक येतात त्यांचं भांडण नाही. तत्वासाठी फक्त भांडण आहे आमचं. आपण